इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना इचलकरंजीतील मँचेस्टर आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे। माजी नगरसेवक संभाजी नाईक यांच्या नाईकमाळा येथील निवासस्थानी मँचेस्टर आघाडीची बैठक बासूशेठ बागवान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली। या बैठकीत इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचे एकमताने ठरले। त्यानुसार मँचेस्टर आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांना पाठिंबा दिल्याची माहिती दिली। बैठकीत गत 40 वर्षातील घडामोडींचा उहापोह करण्यात आला। माने आवाडे या पलीकडे राजकीय नेते मतदारसंघाकडे पाहत नाहीत। जनता त्यांच्यावर नाराज असून त्यांनाच उमेदवारी दिली जाते। शेवटी जनतेनेच कंटाळून 2 वेळा राजू शेट्टी यांना निवडून दिले, मात्र त्यांनाही 10 वर्षात इचलकरंजीच्या प्रश्नांची जाणीव झाली नाही। उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचा अभ्यास असणारे, जाणकार, तळागाळात मिसळणारे निष्कलंक व्यक्ती हा लोकसभेचा उमेदवार म्हणून दिला आहे। याबाबत प्रथम उद्धव ठाकरे यांचे व इंडिया आघाडीचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्यात आला। त्यानंतर सरोडकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला। भारतीय जनता पार्टीने देशात अराजकता माजवली आहे। पुरोगामी विचाराच्या राजकीय पक्षांचे तोडाफोडीचे राजकारण करून आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे काम सुरू आहे। मात्र जनता भाजपला कंटाळली आहे। त्यामुळे पुरोगामी विचाराच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे स्पष्ट मत बासूशेठ बागवान यांनी व्यक्त केले। तर सध्या हिंदुत्वाचा नारा भाजपकडून दिला जात असला तरी ते खरे हिंदुत्व नाहीत। खरे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचे होते आणि उद्धव ठाकरे यांनी तो वारसा चालवला आहे। त्यामुळे मँचेस्टर आघाडी इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना निवडून आणणार असा विश्वास सागर चाळके यांनी बोलून दाखविला। इचलकरंजीतून जास्तीत जास्त मताधिक्याने सत्यजित पाटील सरोडकर यांना निवडून देण्याचे ठरले। बासूशेठ बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके, पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, संभाजी नाईक, संजय तेलनाडे, इक्बाल कलावंत, राजू आलासे, बंडोपंत कोदले, भाऊसो साखरे, राजवर्धन नाईक, सुशांत कोडगी उपस्थित होते। बघा, आमचा इचलकरंजी ग्रुप मँचेस्टर आघाडी म्हणून आहे आणि ती आघाडी आम्ही अजूनपर्यंत नगरपालिकेत आम्ही सीटा लढवतो, त्यापैकी आमचे सीटा पण निवडून येतात। ही आघाडी आमची स्वतंत्र विचारसरणीची आहे आणि या विचारसरणीतनं आम्ही आता ह्या वळणावर आलोय की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मशालला पाठिंबा द्यायचं आणि आमची जी आता हे जातीवादी शक्तीचे डोसकं वर काढायला याला ठेचून काढण्याकरता आम्ही मँचेस्टर आघाडीचं आमचं सगळं ठरलेलं आहे आणि एकमताने आम्ही निर्णय घेण्याकरता लाईक मळ्यात जमलोय आणि ही मीटिंग आमची पार पडली। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये आज आमचे मित्र संभाजीराव नाईक सरकार यांच्या मळ्यामध्ये जे आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षापूर्वी जे एकत्रित काम करत होतो ती सर्व माजी नगरसेवकांची एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी पार पडली। बैठकीचं स्वरूप असं होतं की इंडिया आघाडीचे जे उमेदवार सत्यजित पाटील आबा, शाहूवाडीचे माजी आमदार, त्यांना इंडिया आघाडीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाली 2 दिवसापूर्वी इचलकरंजी शहरामध्ये आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमची इचलकरंजी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या संलग्न आम्ही मँचेस्टर आघाडी म्हणून या शहरामध्ये काम करणारी सर्व मंडळी आहेत, त्या मंडळींची आज प्राथमिक बैठक या संभाजी नाईक मळ्यामध्ये पार पडली आणि सर्वांनी एकमतानं जे आम्ही 9 नगरसेवक, माजी नगरसेवक या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करतो, त्या सर्वांनी मिळून एकमतानं असा निर्णय केला की इचलकरंजी शहरामध्ये इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील, की जे उद्धव ठाकरे जे हिंदुत्ववादी विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी रुजवली, आता बरेच हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आता गप्पा मारतायत, पण जे बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचं जे एक आराध्य दैवत म्हटलं तरी हरकत नाही, अशा बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या विचाराचा शिवसैनिक सत्यजित पाटील त्यांना मशाल चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व मंडळी येत्या काळामध्ये आजपासून जवळजवळ 31 दिवस मतदानासाठी उरलेला आहे आणि ते सर्व मंडळी आम्ही एकमतानं या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करणारे बासूशेठ बागवान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सातत्यानं आम्हाला वडिलकीच्या नात्यानं गावामध्ये राजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे, ज्या ज्या वेळेला काही भूमिका घेतल्या पाहिजेत हे सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला होतं, त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। आणि मी या निमित्तानं इचलकरंजी शहराला आवाहन करतो की आपण
गेली 40 वर्ष माने, त्यानंतर ह्या 10 वर्षामध्ये राजू शेट्टी, दर्शील माने, माने वहिनी, हे 40 वर्ष आपण जे झेलत आलो इचलकरंजी शहरामध्ये, आमदार आवाडे, माने खासदार, हे नावं सोडून दुसरी नावंच या शहरामध्ये कधी आली नाहीत. आज इचलकरंजी शहराच्या वतीनं जे सरूडचे माजी आमदार सत्यजित पाटील इचलकरंजी शहराला नवीन, कारण गावामध्ये अशी चर्चा आहे की दोघं पण नको आणि दोघं पण नको, आणि इचलकरंजी शहरामध्ये खरोखर 2 दशकापूर्वी कसं काय उद्धव ठाकरे साहेबांच्या मनात आलं आणि नवीन उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला, आणि या निमित्तानं इचलकरंजी शहराच्या सर्व आमचे काम करणारे सर्व कार्यकर्ते, आमच्यावर प्रेम करणारे, महासत्ता मँचेस्टर बिघडणारे सर्व काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व नागरिक, की गेली आम्ही 25 वर्ष या इचलकरंजी शहरामध्ये नेतृत्व करतोय, त्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की येत्या काळामध्ये आज आम्ही जे निर्णय केलेला इंडिया आघाडीचे सत्यजित पाटील, त्यांच्या पाठीशी मशाल या चिन्हावरती आपण शिक्का मारावं आणि येत्या 7 मेला मोठ्या मताधिक्यानं त्यांना मतदान करावं, आणि 4 जूनला एक ऐतिहासिक विजय या इचलकरंजी शहरामध्ये, मोठा विजय इंडिया आघाडीच्या वतीनं आपण सर्वांनी साजरा करूया. बरेच प्रश्न प्रलंबित इचलकरंजी शहरामध्ये आहेत, त्या सर्व शहराची उपाउपा मी आता करत नाही. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला सभेच्या निमित्तानं मी इचलकरंजी शहराला आमदारांनी काय केलं, माजी आमदारांनी काय केलं, माजी खासदारांनी आता काय केलं, त्या खासदारांनी काय केलं, राजू शेट्टीने काय केलं, दर्शील मानेंनी 5 वर्षात काय केलं, या सर्व प्रश्नाची उकल मी भविष्यामध्ये करणार आहे. आणि या निमित्ताने इचलकरंजी वासियांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एक क्रांती मशाल ज्योत या इचलकरंजी शहरामध्ये नवीन पेटवूया, एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो.